रामकृष्ण हरी. मी दत्त महाराज धोने पाटील. मला काही माझ्या मित्रांचे फोन आले, म्हणते महाराज बरेचसे काही उमेदवार उभे आहेत, जो उमेदवार जेवढे जास्त पैसे देईल त्याला आम्ही मतदान करू. तर मी विचारलं का रे बाबा, असा विचार तुझ्या डोक्यामध्ये का आला? तर तो बोलला, महाराज हे जे काही उमेदवार आहेत त्यातले काही उमेदवार तर आमच्या दारापर्यंत परत कधी 5 वर्षामध्ये येत नाहीत. आता तर मिळतंय ना, तर घेऊयात कमवून. मी त्याला बोललो किती जास्तीत जास्त किती मिळतील पैसे? तो बोलला, महाराज 5,000 रुपये एका मतदाराला मिटली. म्हटलं तू हिशोब केलास का की 5,000 जर तू रुपये घेतलेस आणि 365 दिवस एका वर्षाचे असतात, 365 गुणिले 5 वर्ष 1825 दिवस होतात. 5,000 भागिले 1825 दिवस, 2 रुपये 74 पैसे एका दिवसाची किंमत. मित्रा, अरे त्याच्यामध्ये चहा पण नाही मिळत रे. 10,000 रुपये जर तू घेतलेस तर 5.5 रुपये. आज कटिंग चहा 10 रुपयाला झालाय, चहाही मिळत नाही. अशा पैशामध्ये आपण स्वतःला जर विकलं तर आपल्याला विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाहीये. म्हणजे आपलं जे मत आहे ते हातभर समस्यांचा बोटभर उपाय म्हणजे मतदान आहे. या मतदानामुळे आपल्याला आपण आपलं प्रतिनिधित्व ठरवू शकतो. आपला नेता कोण असावा, म्होरक्या कोण असावा, पुढारी कोण असावा, हे आपण ठरवण्याचा अधिकार आपल्याला लोकशाहीने मतदानाच्या रूपाने दिलेला आहे. तो आपण गमावतो रे. जोपर्यंत न विकलेला मतदार तयार होत नाही तोपर्यंत न विकलेला नेता तयार कसा काय होईल? त्याला बोललो, बाबा तू एका दिवसाचा विचार करू नकोस, 5 वर्षाचा विचार कर. कारण आपल्या आयुष्यातली 5 वर्ष आपण एखाद्या नेतृत्वाकडे बहाल करतो, तर आपण विचार का नाही करत? विचारपूर्वक आपण आपला नेता निवडला पाहिजे. जयाक श्री कारभार बुद्धी सारता याची वर्ते तैसे वर्ते जन, बहुता गुण एकाचा. शेवटी माणूस जीवाभावाचा की जीवाचा भाव करणारा निवडलाय, हे निकालांवरून स्पष्ट होतच की. विचार करा. रामकृष्ण हरी.